हे हाय निकिता, हे बघ नवीन आयफोन घेतलाय. कसं वाटतंय? तब्बल 1.5 लाख रुपये मोजलेत. अरे वा अतुल, फोन तर एकदम भारी दिसतोय. पण एवढे सगळे पैसे तू एकदम भरले की हफ्त्यावरती घेतलायस? अरे क्रेडिट कार्ड आहे ना, फक्त 7,000 EMI आहे. फक्त 2 वर्ष हप्ते भरायचे, मग बाकी टेन्शनच नाही. 2 वर्ष? अरे बापरे, म्हणजे 1.5 लाखाचा फोन तुला व्याजासह 1.25 लाखाला पडणार. अरे तुला माहितीये का, मी त्याच 7,000 रुपयांची SIP करते. अरे तू ज्या पद्धतीने तुझा फोन वापरतोय त्यानुसार ज्या दिवशी तुझा फोन हा जुना होऊन त्याची किंमत 40 ते 50,000 रुपये होईल आणि त्या दिवशी माझ्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू जवळपास 2 लाख रुपये असेल. अरे पण मग लोक काय म्हणतील ना, काहीतरी स्टेटस नको का दिसायला? अरे लोकांच्या नजरेत श्रीमंत होण्यापेक्षा स्वतःच्या बँक बॅलन्स मध्ये श्रीमंत राहणं गरजेचं आहे. लायबिलिटी वाढवू नको, ॲसेट्स वाढव. हा यार, हा शेवटचा हप्ता. उद्यापासून मी पण गुंतवणूक करतो. हो ना, मग होशियारी शो ऑफ करने में नहीं, SIP करने में है. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, श्रीमंती ही तुमच्या महागड्या वस्तूंवरती नाही, तुमच्याकडे असलेल्या बचतीवरून मोजली जाते. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.